आंदोलनाला सुरुवात झालेली, कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केलेली आहे आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे की पोलिसी राज्याला सुरुवातच झालेली. कोणी काय खायचं, कोणी कसं जगायचं, कोणी घरात राहायचं का दरवाज्यात उभं राहायचं, हे सगळं जर आता सरकार ठरवणार असेल. हे मोबाईल नाही ना माझे, कोणी काय त्याला काय अर्थ आहे का? स्वातंत्र्य दिन आहे, लोकांना स्वातंत्र्य हे करू द्या. पुढच्या वेळेस सांगतील की स्वातंत्र्य दिन आहे, सकाळी 8 वाजता उठायचं, 8 ते रात्री 10 पर्यंत घरातच बसायचं, घरातच स्वातंत्र्य साजरं. बरोबर. हे काय चालू आहे हे तर खाद्य संस्कृतीवर अतिक्रमण हा फॅसिझमचा पहिलं काम असतं. पहिलं काम जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, खाद्य संस्कृती हे सगळं तुम्ही कसा द्वेष पसरवता, याचा एक उत्तम नमुना असतो. कोणी वरण भात खावं, कोणाला खिचडी खायची असेल तर खिचडी खावा, कोणाला कोळंबी भात खायचा असेल तर कोळंबी भात. आज तुम्ही याच्या देवीला गेला, एकविरा आईच्या देवीला, कोणी लोक काय नैवेद्य देतात? तुळजापूरला गेलात तर तुळजापूरला लोक नैवेद्य काय दाखवतात, देवीच्या तोंडाला काय लावतात? ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि तुम्ही स्वातंत्र्याच्या दिवशी सांगता की हे खायचं नाही. आणि मी अजूनही सांगतो हे जे सांगते की 2018चा 2018 नाही 1988चा हे आहे, त्याच्यामध्ये फक्त दिलंय की शासनाने सल्ला दिलेला आणि त्याच्यानंतर जे बदल झाले ते 2014 नंतर केले. पहिल्या सर्क्युलर मध्ये कुठेही विक्रीवरती बंदी नाही. कत्तलखाने बंद ठेवाय, विक्रीवर कुठेही बंदी. कशासाठी का? हा शुक्रवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, उद्या सुट्टी आहे, परवा सुट्टी आहे, लोक 3 दिवस मजा करणार. अनेक जणांकडून आता या ठिकाणी स्पष्टीकरण येते की त्या ठिकाणी जे कत्तलखाने आहेत ते फक्त बंद सांगितलेले आहेत, आम्ही खाण्यावरती कुठलाही मज्जाव केलेला नाही. तुम्ही विक्रीवरती बदली आणली. लोक घरी काय स्वतःच्या घरी बोकडं कापणार, कोंबड्या कापणार, तेवढेच कामं राहिलीत लोकांना. खाटीक समाज रस्त्यावर उतरलेला आहे. अहो हे होणार ना. तुम्हाला हेच हवंय. तुम्हाला जाती जातींमध्ये द्वेष पसरवायचा आहे, बाकी काय करायचं? तुम्हाला भाजपकडून नौटेंची बाज आहे तर म्हणणार काय म्हणतोय याला मी कधी किंमतच देत. मला जे करायचं काय, कोणाच्या जीवावरती माझं राजकारण करत नाही, कोणाच्या जीवावर मी माझं आंदोलन करत नाही. महाराष्ट्रामध्ये हे आल्यानंतर पहिला बोलणारा मी होतो की हे चालणार नाही आणि चालणार नाही. बरोबर आहे. चला सर, आंदोलकांना ताब्यात घेतलं, आता तुम्ही तिकडे तिथे काय जाऊन भूमिका घेणार? माझी भूमिका तुमच्या समोरच ठेवली, तर आता काय भूमिका? तर आपण पाहतोय मास विक्री बंदीवर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. केडीएमसी बाहेर खाटीक समाज आंदोलन करतोय आणि काही आंदोलकांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे आणि जितेंद्र आव्हाड देखील तिथेच चालले असल्याचं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पोलीस दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा कायम असतानाही शासकीय ध्वजारोहणाचा मान मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आलाय. नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्त कार्यालयामध्ये महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. रायगडमधील मुख्यालयात मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं आणि त्यानंतर अदिती तटकरे यांनी अलिबागमधील मुख्यालयात देखील झेंडावंदन केलं. रायगडमध्ये भरत गोगावले यांच्या हस्ते महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं. भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. नागपुरातील भाजपच्या विभागीय कार्यालयामध्ये पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी बावनकुळे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात नागपुरातील भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसर देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमून गेला. हर करम अपना करेंगे, दिल दिया है जान भी देंगे हे गीत सादर करण्यात आलं. लालबागमध्ये देखील स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. वृंदावर सोसायटीमध्ये 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्वातंत्र्यदिनी अंबाझरी तलावात जाऊन तलावाच्या मध्यभागी जलतरणपटूंनी झेंडावंदन केलं। यावेळी दिव्यांग जलतरणपटू देखील यामध्ये सहभागी झाले होते। शिर्डीच्या DK मोरे जनता विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वृक्ष लागवड करत सामाजिक संदेश यावेळी देण्यात आला। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी जिल्ह्यातील विविध विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। कोल्हापुरात भर पावसात जिलेबी खरेदीसाठी रांगा पाहायला मिळत आहेत। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांचा उत्साह द्विगुणित झालाय। सिल्लोडमध्ये मुख्य शासकीय कार्यालयामध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडला। यावेळी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे हे देखील उपस्थित होते। पनवेल महानगरपालिकेमध्ये 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। स्वातंत्र्य दिनानिमित्त भिवंडी पालिकेच्या मुख्यालयात ध्वजारोहण सोहळा पार पडला। पालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, तर पोलीस उपायुक्त कार्यालयातही ध्वजारोहण करण्यात आलं। वर्ध्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं मत चोरीच्या विरोधात कॅन्डल मोर्चा काढला। मोर्चामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यावेळी सरकारच्या विरोधात मोठ्या घोषणा देत सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला। जळगाव शहरातील मटण आणि चिकनची बहुतांश दुकानं बंद आहेत। मांस विक्री बंदीच्या आदेशावर जळगावकरांनी संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। काहींनी बंदीचे आदेश योग्य तर काही नागरिकांनी व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा असल्याचं म्हटलंय। छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील मटण मार्केट पूर्णपणे बंद असल्याचं दिसून आलं। महानगरपालिकेच्या आदेशाला मटण शॉप व्यावसायिकांनी पाठिंबा दिल्याचं चित्र संभाजीनगरमध्ये पाहायला मिळालं। कल्याण डोंबिवलीमध्ये मांस विक्रीवर बंदी घातल्यानं वातावरण तापलं। महापालिकेसमोर काँग्रेस आणि खाटेक संघटनेनं आंदोलन केलं। कल्याणमध्ये आंदोलक आक्रमक झाल्यानं बाजारपेठ पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं। उबाठाचे रुपेश भोईर, खाटेक समाजाचे परवेश शेख, हसीम शेख यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत प्रतिबंधक कारवाई केली। मालेगाव आणि मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मटण, मांससह अनेक मासे विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। सुट्टीच्या दिवशी मांस विक्रीवर बंदी घातल्यानं दुकानदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। नाशिकमध्ये खाटीक समाजानं पालिकेचे आदेश धुडकावून लावत मटणाची दुकानं सुरू ठेवली आहेत। आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मटणाची दुकानं बंद ठेवणार नाही असा इशारा खाटीक समाजानं दिलाय। कोल्हापूर महानगरपालिकेनं मटण विक्रीला बंदी घातली आहे, तर इचलकरंजी महानगरपालिकेनं घातलेली बंदी मागे घेत मटण विक्री सुरू ठेवली आहे। त्यामुळे कोल्हापुरात दोन वेगवेगळे नियम का असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान कोल्हापूरच्या मटण मार्केटमध्ये शुकशुकाट असून मासे खरेदीसाठी मात्र गर्दी दिसून येते। नागपूर महानगरपालिकेच्या आदेशानंतर शहरातील चिकन मटण शॉप बंद ठेवण्यात आलेले आहेत। मटण खाण्यावरून वाद सुरू असला तरी नागपुरातील मटण चिकन व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवण्याला प्राधान्य दिलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं। मोदींनी सलग 12व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण पार पडलं। यावेळी फडणवीसांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। ठाण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहण संपन्न झालं। शिंदेंसोबत खासदार नरेश मस्के आणि संजय केळकर उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनानिमित्त भोर तालुक्यातील ऐतिहासिक भाटघर धरणावर तिरंगा रंगाची भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। धरण 97% भरल्यानं दरवाजातून पाणी वाहताना ही सजावट जास्तीच आकर्षक वाटते। वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील लोअर वर्धा प्रकल्पावर स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। पावसानं हजेरी लावल्यानं या प्रकल्पाच्या 31 पैकी 9 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तिरंग्याच्या रंगाची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। यासाठी झेंडू, शेवंती, गुलाब, तुळस अशा विविध 2 टन फुलांचा वापर करण्यात आलाय। पुण्यातील मोर्या प्रतिष्ठान आणि सचिन अण्णा चव्हाण या भाविकांनी ही सजावट केली आहे। तिरंगी रंगात विठुरायाचं रूप अधिकच खुलून दिसतंय।
बीडच्या सौताडामधील रामेश्वरचा धबधबा ओसंडून वाहू लागलेला आहे. 700 फुटावरून कोसळणाऱ्या या धबधब्याचं दृश्य पर्यटकांना खुणावतंय. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कौठा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. तेलूर ते कौठा रस्त्यावर असलेल्या कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहिल्यानं हा मार्ग बंद झालाय, तर शेतातही पाणी साचल्यानं मोठं नुकसान झालंय. बार्शी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं दमदार हजेरी लावल्यानं चांदणी नदीला पूर आलाय. बार्शी तालुक्यातील आगळगाव उंबरगे गावांना जोडणारा पूलही पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आलाय. मोगरा, शिमरी, पारगाव, उमरी, साळेगाव, कोथाला आणि जीवनपूर या गावांचा संपर्क तुटलाय. पुलावरून पाणी जात असल्यानं झेंडावंदनासाठी जाणारे विद्यार्थी, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, कर्मचारी अडकले आणि जोरदार झालेल्या पावसानं वाहतूक ठप्प झाली आहे. धाराशिव शहराला पाणीपुरवठा करणारं तेरणा धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे. तेरणा धरणाचे सगळे दरवाजे उघडण्यात आलेत. धाराशिवमध्ये रात्री तुफान पाऊस झाला. धरणाचे सर्व दरवाजे उघडल्यानंतर परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस कोसळलाय आणि त्यामुळे पिकांना जीवनदान मिळालंय. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. पावसानंतर अनेक शेतांमधून पाणी वाहतंय. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गावांना मुसळधार पावसाचा फटका बसलाय. कळंब तालुक्यातील संजितपूर येथील तेरणा नदीचं पाणी शेतात शिरल्यानं शेतातील पिकं आडवी झाली आहेत. राज्यात जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. पहाटे झालेल्या पावसामुळे अलिबागमधील बायपास मार्गावर पाणी साचलं होतं. पावसाचं पाणी साचल्यानं वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागते. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्र खवळलेला पाहायला मिळतोय. मालवण किनारपट्टीवर उंच लाटा धडकतायत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलाय. सातारा जिल्ह्यामध्ये यंदा जून महिन्यात धुवाधार पाऊस झाल्यानंतर जुलै आणि आता ऑगस्ट महिन्यातही कमी पर्जन्यमान राहिलेलं आहे. यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा कमी पाऊस झाल्याचं स्पष्ट झालंय. धाराशिवमध्ये मांजरा नदीला पूर आल्यानं एक शेतकरी पाण्यातून वाहून गेला होता. या शेतकऱ्याचा प्रशासन शोध घेतंय. भाजप आमदार राणा पाटलांनीही घटनास्थळी जात पाहणी केली.